नमस्कार मित्रांनो, तर आपण माथेरानच्या निसर्ग राज्याच्या दर्शनासाठी आलो आहे. तर त्याच्या विषयी आपण जरा ह्या काकांकडून माहिती जाणून करून घेऊया. काका, ह्या बाप्पाची इथे स्थापना किती वर्षापूर्वी झाली? 2004 ला काम चालू केलं. अच्छा. हा, पण त्याला एक साक्षीदार झाला राजाराम खडेला. नेरळला मग इंजिनमध्ये येत असताना गाडी घेऊन येताना उंदीर चढला नेरळ स्टेशनला. त्यांनी प्रयत्न केला काढायचा, तो काय निघला नाही. गाडी जेव्हा इथं आली त्यांनी इथं उडी मारली. मग तेव्हा त्यांना ती संक्रमण झाली. मग ती 2004ला त्यांनी काम चालू केलं आणि साधारण किती वर्ष लागली? 2018ला गणपती पुरा झाला. 14 वर्षाला आली गणपती बनवला. मग ते राजाराम खडे होते, त्यांनी स्वतःहून पायवाट बनवली? नाही, 2 माणसं घेऊन त्यांनी पहिले, इथले लोक राहतात ना, त्यांना घेऊन त्यांनी पायवाट पहिले तयार केली. म्हणजे बघितले कसं काय काम कसं करावं भेटल, तेव्हा ते पायवाट केली पहिले. आता काका, या जंगलामध्ये म्हणजे इतक्या डोंगरामध्ये बाप्पाची स्थापना केली, मग त्याच्यासाठी काही कार्यक्रम वगैरे? हा, डिसेंबरला भंडारा असतो. डिसेंबरला फक्त कुणी काय करत नाही, सर्व घेऊन येतात ते. म्हणजे असं नाही का बा यांनी या आणा, असं नाही. ज्यांनी प्रत्येकाने घेऊन जाऊ. पण एकच वस्तू आहे अशी की विठोबा रुक्माई ते दरवर्षी पंगत देतात. ते भंडारा आपला विठोबा रुक्माई कांडा दरवर्षी त्यांचा भंडारा असतो त्यांच्याकडे. मग काका, बाप्पाची रोज पूजा सेवा कोण करतं? मीच करतो. मी मंगळवार, गुरुवार, शनिवार हे 3 वार माझे ठरलेलेच आहेत. मध्ये एखादं शुक्रवार म्हणजे चतुर्थी आली त्या वारी पण येतो मी. काका, कैलासवासी शिल्पकार राजाराम खडे यांच्याविषयी 2 शब्द सांगू शकता का तुम्ही? म्हणजे तुमच्या मनात काय भावना आहे? मी माझ्या मनात तुम्हाला सांगितलं ना, मी माझी भावना तीच आहे. त्याची इच्छा होती का तुम्ही पूजा करायचं, म्हणजे मी एक शब्द त्याला दिला की मी करणार रोज पूजा. सो करतो मी, कोणाचा हे नाही मला. मूर्तिकार राजाराम खडे यांना तुम्ही दिलेला शब्द किती काटेकोरपणे काका सांभाळता, सेवा करता, बाप्पाची इतकी छान सेवा करता, त्याच्यासाठी खरंच तुमचं कौतुक आम्ही करू तितकं थोडं आहे. अभिमान. तुमचा आम्हाला खरंच खूप अभिमान वाटतो काका. धन्यवाद.